मंडळी, सध्या सुरू आहे श्रावण महिना आणि या श्रावण महिन्याचं औचित्य साधून एक जबरदस्त स्टोरी घेऊन आजच्या व्हिडिओमध्ये मी तुमच्या भेटीला आलोय। एक पापी माणूस, या समाजामधला अत्यंत नीच वृत्तीचा एक माणूस होता की जो दररोज वेश्यागमन करायचा। या समाजामध्ये दिसणाऱ्या आया, भगिनी, मुली, महिला यांच्याकडे पापकर्म करायच्या त्या वाईट हेतूने, वाईट नजरेने बघायचा। आणि तोच माणूस आणि दुसरीकडे भगवान शिवशंकर तसेच एक कुत्रा, या तिन्ही पात्रांनी मिळून बनलेली ही एक जबरदस्त स्टोरी आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे। नमस्कार मंडळी, मी सावतार नदिवे, सगळ्यांचं आपल्या चॅनलमध्ये मनापासून स्वागत। चला तर मग स्टोरी पूर्णपणे तुम्ही ऐका। हर हर महादेव, शिव हरी शंकर, नमामि शंकर, शिवशंकर शंभो, हे गिरिजापती भवानी शंकर, शिवशंकर शंभो। मंडळी, ही स्टोरी ऐकल्यानंतर तुमच्या अंगावरती शहारे उभे राहतील। खरोखरच या जगामध्ये देव आहे की नाही, खरोखरच या देवाच्या अस्तित्वाची मात्र चाहूल तुम्हाला लागल्याशिवाय राहणार नाही। मंडळी, खरं तर श्रावण महिना आता सध्या सुरू आहे आणि या श्रावण महिन्याचंच औचित्य साधून ही स्टोरी आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगत आहे। मंडळी, अत्यंत नीच वृत्तीचा एक पापी माणूस होता। या समाजामध्ये अगदी तुच्छ लेखला जाणारा तो माणूस इतका पापी होता की येणार जाणारी लोक त्याच्या जवळून सुद्धा जात नव्हते, त्याची सावली सुद्धा अंगावरती पडून घेत नव्हते। वेश्यागमन करणारा तो माणूस, शिवाय या समाजामध्ये दिसणाऱ्या आया, भगिनी, मुली, महिला ज्या आहेत त्यांना छेडायचा प्रयत्न करायचा। काहीतरी पैशाचं आमिष दाखवून त्यांच्यासोबत वाईट कृत्य, ते पापकर्म करण्यासाठी तो सतत नवीन आयडिया शोधून काढायचा। आणि अशा प्रकारचा हा नीच माणूस, मंडळी, घरची लोक याला त्रासलेली होती। परंतु नंतर काही दिवसांनी महाशिवरात्र आलं आणि त्याच महाशिवरात्रीच्या काळादरम्यान हा माणूस आजारी पडला। इतका भयंकर, महाभयंकर त्याला आजार झाला की अवघे काही महिने निघून गेले आणि श्रावण महिना येणार तितक्यातच या पापी माणसाचं निधन झालं। मंडळी, हा माणूस इतका नीच होता, याची कृत्य इतकी नीच होती की घरच्यांनी सुद्धा याचा अंत्यसंस्कार सुद्धा केला नाही। काही गावकऱ्यांनी मिळून ह्याला ओढून नेऊन एका जंगलामध्ये नेऊन टाकलं। हा मरण पावल्यानंतर, मेल्यानंतर एका जंगलामध्ये याला नेऊन टाकण्यात आलं। मंडळी, 1-2 दिवस निघून गेले आणि त्या जंगलामध्ये जवळपासच्या भागामध्ये एक भगवान शिवशंकरांचं मंदिर होतं। बघा मंडळी, व्हिडिओ फक्त तुम्ही शेवटपर्यंत ऐका की बरेचसे लोक जे आहेत तर ते हा श्रावण महिना पाळतात। याच्यामध्ये मांसाहार, मटण वगैरे जे काही आहेत तर ते पाळतात। मंडळी, हे सगळं काही असताना काही लोकांना अशी संकुचित भावना मनामध्येही निर्माण होते की अरे, आपण तर पापी आहे, आपण मांस खातो, मछली खातो, मटण खातो आणि एवढा श्रावण महिनाच पाळतो, देव आपल्याला कसं काय माफ करेल। माणसांना सुद्धा संकोच वाटतो। खरं तर मंडळी, या जगामध्ये धुतल्या तांदळासारखं कोणी नाही। प्रत्येकाच्याच हातून काही ना काही कळत न कळत पापे घडलेली असतात। मग लोकांना जवळजवळ ह्या श्रावण महिन्यामध्ये, श्रावण महिना पाळणाऱ्या 50-60% लोकांना संभ्रम असा आहे की आपण तर ऐनवेळी मटण खातो, मग या श्रावण महिन्यातच का खायचं नाही। आणि जर देवाला हे समजत असेल तर आपण पापाच्या गणनेमध्ये मोजले जाऊ। मंडळी, खरं तर हा जो पापी माणूस होता, वेश्यागमन करणारा माणूस होता, याचं पुढे जाऊन निधन झालं। ही स्टोरी तुम्हाला थोडीशी सांगणारच आहे लगेच, परंतु त्याच्या अगोदर लोकांच्या मनामध्ये असणारे जे संभ्रम आहेत, शंका आहेत, त्याच्याबद्दल थोडंसं बोलतो की या श्रावण महिन्याला एक आध्यात्मिक दृष्टीने एक पवित्र आणि महत्त्वाचा महिना म्हणून बघितलं जातं। आणि या श्रावण महिन्यामध्ये बरीचशी सर्रासपणे सगळीच लोक जी आहेत ती श्रावण महिना पाळतात। याच्यामध्ये मांसाहार करणं सोडून देतात, मटण खात नाहीत, श्रावण सोमवारी विशेष उपवास धरतात। मग हे सगळं काही करत असताना माणसांच्या मनाला सुद्धा संकोच वाटतो की अरे, आपण वर्षभर पाप करतो, मटण खातो, मांस खातो आणि एवढा श्रावण महिना पाळला म्हणजे देव आपल्याला क्षमा करील का। मंडळी, याचं उत्तर आहे होय। होय, देव तुम्हाला क्षमा करील, कारण त्या देवाचं अस्तित्व तुम्ही मानताय, इथपर्यंतच सगळं काही आलं असं म्हणायला हरकत नाही।
परंतु ऐनवेळी सुद्धा आपण आपल्या धार्मिक दृष्टीने वागायचा प्रयत्न केला पाहिजे. आपल्या हातून पापकर्म घडणार नाही याची नोंद आपण घेतली पाहिजे. केवळ नामस्मरणाने सुद्धा देव तुम्हाला प्रसन्न होतो. मंडळी, देवामध्ये किती ताकद आहे हे असं तुम्हाला सांगण्यापेक्षा ही जी स्टोरी आहे ती स्टोरी आता कंटिन्यू करतो, म्हणजे देव खरोखरच कसा आहे, देवाची ताकद किती आहे ते तुमच्या लक्षामध्ये येईल. मंडळी, तो जो पापकर्म करणारा, तो वेश्यागमन करणारा, तो पापी माणूस आहे, तो मरण पावला. तो इतका नीच वृत्तीचा होता की घरच्यांनी सुद्धा त्याचे अंत्यसंस्कार केले नाहीत. काही लोकांनी ओढत नेऊन त्याला त्या जंगलामध्ये नेऊन टाकून दिलं. मंडळी, 2 दिवस निघून गेले आणि दुसऱ्या तिसऱ्या दिवशी होता श्रावण सोमवार आणि त्या जंगलाच्या आसपासच भगवान शिवशंकराचं एक मंदिर होतं आणि त्या मंदिरामध्ये सकाळी लवकर पुजारी वगैरे भक्त मंडळी त्या ठिकाणी भगवान शंकरांचं दर्शन घेण्यासाठी आले. मंडळी, त्या मंदिरामध्ये एक कुत्रा होता. तो कुत्रा अगदी भुकेने व्याकुळ झालेला तो कुत्रा होता. लोकांनी ठेवलेले नैवेद्य खाण्यासाठी त्याची धडपड असायची. परंतु त्यानं काय मंदिरामध्ये सांडलवंड करू नये म्हणून तिथल्या त्या पुजाऱ्यांनी त्या कुत्र्याला हाकलायचं ठरवलं. काही पुजाऱ्यांनी काही लोकांनी त्याला दगड भिरकावले. तो कुत्रा भीतीने पळू लागला. परंतु त्या मंदिरामधून बाहेर पडता पडता मंडळी, जे काही होमकुंड असतं, हवनकुंड असतं, त्या हवनकुंडामध्ये तो कुत्रा पडला. त्याच्यामध्ये अग्नी असतोय बघा, राख असते, भस्म असतोय, की ज्या ठिकाणी होम हवन यज्ञ वगैरे केली जातात त्या मंदिरामध्ये असणाऱ्या कुंडामध्ये तो कुत्रा पडला. त्याला थोडेसे ते अग्नीचे चटके बसले. तो तसाच लगेच उठून पळाला. पाठीमागून आपल्याला मारण्यासाठी लोक येत आहेत की काय या भीतीने तो कुत्रा पळत 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 सुटला. पोटामध्ये कावळे ओरडत होते. भुकेने व्याकुळ झालेले ते कुत्र्याचं पिल्लू होतं. मंडळी बघा, मंडळी, ते धावत धावत त्या जंगलामधून इकडं तिकडं खायला काय भेटतंय का ते बघत होतं. इतक्यात त्याला दुर्गंधी आली, वास आला. तो कुत्रा समोर झाला. बघतोय तर काय, 1-2 दिवसापूर्वी मरण पावलेला एक माणूस तिथे कोणीतरी आणून टाकलेला होता. हाच तो मंडळी पापी माणूस. त्याच्या घरच्यांनी आणि त्या गावातल्या लोकांनी त्याचा अंत्यसंस्कार न करता तसाच जंगलामध्ये फेकून दिलेला होता. तो कुत्रा त्या माणसाच्या जवळ गेला. भुकेने त्रस्त झालेला, व्याकुळ झालेला तो कुत्रा, त्यानं त्या माणसावरती ताव मारायला म्हणजे त्या माणसाचे लचके तोडून खायला सुरुवात केली. 2 दिवसानंतर त्याला दुर्गंधी सुटलेली त्या माणसाला आणि त्याचे मांस खाण्यासाठी हा जो कुत्रा आहे त्याच्या अंगावरती बसला आणि त्याचे लचके तोडून ते मांस खाऊ लागला. मंडळी, एक गोष्ट यावेळी अशी घडली की तो जो कुत्रा होता तो त्या हवनकुंडामध्ये, त्या भगवान शंकराच्या त्या मंदिरामध्ये असणाऱ्या त्या होमकुंडामध्ये पडलेला होता आणि परत या ठिकाणी आल्यानंतर जसा त्या माणसाच्या शरीरावरती बसून त्याचे मांस खाऊ लागला तसं त्या कुत्र्याच्या पोटाला आणि छातीला लागलेली ती होमकुंडामधली जी राख आहे, तो भस्म आहे, तो चुकून त्या मरण पावलेल्या त्या पडलेल्या माणसाच्या कपाळाला लागला. आणि काय आश्चर्य मंडळी, हा पापी निर्लज्ज माणूस, अगदी नरकामध्ये जाणारा माणूस, मात्र त्या कुत्र्याच्या छातीला, कुत्र्याच्या पोटाला लागलेल्या त्या हवनकुंडातली राख त्याच्या कपाळाला लागल्यामुळं अक्षरशः तो माणूस स्वर्गामध्ये गेला. मंडळी, ही ताकद आहे देवामध्ये, ही ताकद आहे त्या देवाच्या भस्मामध्ये. खरोखरच मंडळी, हा प्रसंग ऐकल्यानंतर तुमच्या एक गोष्ट लक्षामध्ये आली असेल की कपाळाला आपण जो भस्म लावतो त्या भस्मामध्ये किती ताकद आहे. आपण ज्या देवाचं नामस्मरण करतो, ज्या देवाची पूजा करतो, नव्हे ज्या देवासाठी आपण श्रावण सोमवार धरतो, श्रावण सोमवारचा उपवास धरतो, हा श्रावण महिना पाळतो, त्या देवामध्ये किती ताकद असेल. मंडळी, हा व्हिडिओ बनवण्यामागचा माझा जो हेतू आहे, माझा जो उद्देश आहे, तो फक्त तुम्ही ऐकून जावा, म्हणजेच हा व्हिडिओ बनवल्याचं माझं सार्थक होईल. मंडळी, हा व्हिडिओ बनवायचा उद्देश एवढाच आहे की सध्या श्रावण महिना सुरू आहे आणि या श्रावण महिन्यामध्ये श्रावण सोमवार धरीत असताना किंवा या श्रावण महिन्यामध्ये मांस मटण पाळत असताना अनेक भक्तांच्या, अनेक लोकांच्या मनामध्ये एक अपराधीपणाची भावना निर्माण होते. स्वतःला ते वाईट समजतात की अरे, मी वर्षभर मांस खाल्लं, मटण खाल्लं, मी फार पापी आहे, मग मी आता हा श्रावण सोमवार कस काय धरू, देव मला माफ करेल का, या अनेक शंका, नव्हे हे अनेक अपराध हे माणसाच्या अंतःकरणामध्ये दाटून आलेले असतात. मंडळी, तुम्हाला एकच गोष्ट मी सांगेन की आपण काय देव नाही. या जगामध्ये कोणी सुद्धा धुतल्या तांदळासारखं नाही.
प्रत्येकाचेच काहीतरी पापकर्म असतात, वाईट पाप असतात, परंतु जेव्हा तुम्ही देवाच्या सानिध्यामध्ये जाता, देवाला शरण जाता, तेव्हा ते पाप धुतले जातात. हे मात्र सत्य आहे आणि वास्तव आहे. तुम्ही अजिबात मनामध्ये अपराधीपणाची भावना ठेवू नका की मी वर्षभर मांस मटण खाल्लं आणि आता या श्रावण सोमवारमध्ये कसं काय मी उपवास धरू. आता मी जी तुम्हाला स्टोरी सांगितली की जो पापी माणूस इतका भयंकर पापी होता की तो नरकामध्ये जाणारा माणूस स्वर्गामध्ये कसा गेला, ती स्टोरी आता तुम्हाला सांगितली. की तो मरण पावल्यानंतर माणूस एका जंगलामध्ये त्याला गावकऱ्यांनी फेकून दिलं, परंतु दुसऱ्या तिसऱ्या दिवशी त्या होमकुंडामध्ये पडलेला त्या मंदिरामधला कुत्रा तिथून जाऊ लागला आणि त्या माणसाचे मांस त्याचे लचके तोडून खाऊ लागला. परंतु चुकून त्या कुत्र्याच्या पोटाला आणि छातीला लागलेला जो भस्म आहे, त्या होमकुंडामधली जी राख आहे, ती या पापी माणसाच्या कपाळाला लागली आणि त्याचमुळे नरकामध्ये अक्षरशः जाणारा माणूस तो स्वर्गामध्ये गेला. ही ताकद आहे त्या भगवंतामध्ये, त्या भगवंताच्या भस्मामध्ये. म्हणून तर मंडळी, खरोखरच या श्रावण महिन्यामध्ये सुद्धा तुम्ही आवर्जून त्या देवाची पूजा अर्चा करा. हा श्रावण महिना आवर्जून पाळा. मनामध्ये कुठलीही अपराधीपणाची भावना ठेवू नका की अरे मी इतका पापी आहे, मग कस काय या देवाची पूजा करू, कस काय मी श्रावण सोमवार धरू, कस काय मी श्रावण महिना पाळू. नाही मंडळी, तुम्ही त्या देवाचं अस्तित्व मान्य करताय, हीच सर्वात फार मोठी गोष्ट आहे. आणि जसं श्रावण महिन्यामध्ये तुम्ही काही पथ्य पाळता, तशीच अजूनही काही पथ्य पाळायला हवेत. जशी या श्रावण सोमवारमध्ये म्हणजे या श्रावण महिन्यामध्ये लोक मांस मटण पाळतात, त्याच पद्धतीने अजून काही गोष्टी आहेत, अजून काही व्यसनं आहेत. ती व्यसनं सुद्धा या महिन्यामध्ये तुम्ही टाळली पाहिजेत. दारू असेल, गुटखा, मावा, तंबाखू, बिडी, सिगरेट अशा अनेक किंवा अजून काही पापी वाईट जी व्यसनं आहेत, तर ती व्यसनं सुद्धा आपण या श्रावण महिन्यामध्ये थोडीशी याच्यापासून दूर राहिलं पाहिजे. हीच आपण काळजी घेतली पाहिजे. तर धन्यवाद मंडळी, भेटूया पुढच्या एखाद्या नवीन व्हिडिओ सोबत. तोपर्यंत धन्यवाद.